श्रावण महिना चालू झालेला आहे, त्याचबरोबर नॉनव्हेज लोकांसाठी भाज्या खाण्याचा महिना म्हटलं तरी चालेल. आणि त्याच लोकांची डिमांड असते छान भाजी कर आज काहीतरी. म्हणून मी पण आज पालक पनीर बनवलेलं, कोणत्याही ग्रेव्ही शिवाय. सर्वात आधी पालक स्वच्छ धुवून छान शिजवून घ्यायची, त्याच्यामध्ये थोडेसे काजू पण टाकायचे. त्याचबरोबर दह्यामध्ये काही सुके मसाले टाकलेत, जे मी कॅप्शन मध्ये मेन्शन केलेत, ते टाकून मिक्स करून घ्यायचं. आता पालक शिजली, काजू नरम झाले की मिक्सर मध्ये टाकायचं आणि बारीक प्युरी तयार करून घ्यायची. त्याचबरोबर कढईमध्ये तेल टाकून पनीरचे तुकडे सुद्धा थोडेसे फ्राय करून घ्यायचे. आता त्याच कढईमध्ये उरलेल्या तेलात थोडंसं बटर टाकायचं, जिरं टाकायचे आणि काही खडे मसाले, मिरची, आलं लसणाची पेस्ट टाकून भाजून घ्यायची. त्याच्यामध्ये थोडंसं चमचाभर बेसन टाकायचं, म्हणजे छान बाइंडिंग येईल. आणि आता जो आपण दह्यामध्ये भिजवलेला सगळा मसाला आहे तो याच्यामध्ये टाकायचा, तो सुद्धा तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचा. त्याच्यामध्ये पालकची प्युरी टाकायची, थोडंसं पाणी टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं. त्याचबरोबर फ्राय केलेलं पनीर, बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडीशी मिरची पावडर वरून हलकीशी टाकायची, क्रीम असेल तर टाकायची, 2 मिनिटं शिजवून द्यायचं आणि मग आपलं पालक पनीर तयार आहे, कोणत्याही ग्रेव्ही शिवाय.